आज मी खुश आहे कारण की ताईकडे चाललोय. गुड इव्हिनिंग. तर लग्न कसं झालं याचा मोठा ब्लॉग का नाही आला हे तुम्ही विचारलं होतं, पण झालं असं की आता लग्न कार्य म्हटल्यानंतर मोठा व्हिडिओ बनवणं आपल्याला शक्य होणार आहे का. सो जशा क्लिप येतील तसे मी छोटे छोटे व्हिडिओज म्हणजे आपले शॉर्ट टाकत जाईल. आता काय गावी आलं म्हटलं की आमच्या दोघींची भेट होतेच, तर सीमाक्काला सुद्धा मंचरमधून घेतलेलं आहे आणि पोहोचलेलो आहोत आम्ही घोडेगावमध्ये. आणि पाहतो तर काय सगळे हॉटेलला आलेले आहेत जेवायला. चला आम्हाला सुद्धा अक्काने सांगितलं हॉटेललाच डायरेक्ट पोहोचा, आपण तिकडेच जेवण करूयात. सो आलेलो आहोत जेवण्यासाठी. गौरव से हाय. या दोघांना तर वेळच नाही, आम्ही कायम भेटत असतो पण हे दोघं पहिल्यांदाच भेटले ते, त्यामुळे गप्पा. ते जेवण नाही द्यायचं त्यांना साखर. आणि आमची एक फॅमिली तिकडे. शुभ्रा, छोटी माही माही त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, तर आम्ही आता सेलिब्रेशन चालू आहे जेवणाचं. हे पहा, घरी आल्यानंतर सुद्धा आमच्या एवढ्या गप्पा रंगलेल्या आहेत. असे ग्रुप डिव्हाइड होऊन बसलेले आहेत. दादा, अक्का आणि हे तिघे जण. आणि त्यानंतर अक्काची सुनबाई म्हणाल तर आमच्या मामाची मुलगी आहे, त्यामुळे ती, सीमाक्का, मी आणि तिची जाऊबाई अशा आम्ही चौघी जणी गार्डनमध्ये गप्पा मारलेलो. झोपायचं का अक्का आता? आम्ही आत्ता रात्रीचे किती वाजलेले आहेत? 12-1 वाजले. ते दादांना पण डिस्टर्ब करतोय आणि आत्ताशी बाहेरून आलोय आणि आता परत इथे गप्पा मारायला बसणार आहे ना. हे पहा, 1-2 तास बसून आम्ही एवढं गॉसिप केलं आणि व्हिडिओ चालू आहे हे मात्र या दोघींना माहिती नव्हतं. तर पहा दोघींची आता कशी रिॲक्शन आहे. मज्जा आली मात्र, कारण की मी कॅमेरा अगदी खिडकीत लपून ठेवला होता, तो त्यांना दिसलाच नाही कुठे आहे म्हणून, आणि मस्त गप्पा मारत बसलो होतो. आता पहा, आता थोडंसं केस नीट करणं, चेहरा नीट करणं असं काहीसं चालू होईल. हे झालं आमचं, पण आमच्या धनींचं माहितीये, त्यांचं सुद्धा मामाचं गाव तेच, त्याच्यामुळे ते आलेले आहेत मामाच्या गावाला आणि तिथे आज कलावंत मेळावा होता. सो मस्त एन्जॉय केला. सोन्याच्या कामी आमच्या या ध्येयाची साड्या झाली ना तर जीवाच सोड होईल. पण माझ्या राजांच्या केसाला जरी धक्का लागला तर आमच्या 42 पिढ्या नाकात जाती. अति छातीचा कोट करून गरिबांना खेळत चालण्याचं सामर्थ्य या आमच्या भाऊमध्ये असताना राजे मोहिलं कशासाठी? शिवरायांच्या काही वेळाच्या राजेश्वराचं त्याचं रेकॉर्डिंग होईल. लय भारी चोखून का याला बकरा आली का? बकड बसलीत. धर एखादं कापून टाक. कापायचं का? मस्त. पाहुण्यांना विचारणं कापायचं का? पाहुणे कापायचं का बकरू? आणि त्यानंतर लांडेवाडीला जाऊन यांनी मस्तपैकी झाडाखाली बसून छान असा आंब्यांचा स्वाद घेतला. आंबे म्हणण्यापेक्षा पाड खाल्ले. तर चला, मला आता निघायची वेळ होऊन जाईल, ते येऊन जातील, त्यामुळे आवरायची तयारी घेतलेली आहे.
आता आवरून रेडी राहावं, कारण की आम्हाला पूजेला पण जायचं आहे. संध्याकाळी एक पूजा आहे, तिथे पूजा करायची आणि त्यानंतर पुण्याला जायचं. सो पुण्याला जायला अगदीच 11 वगैरे होतात, 11-12 होतील. तर त्या हिशोबाने आवरूयात. हा ना, परत यांना असे आंबे नाही खाता येणार आहेत. वा, चालू देत. आता ही आलेली आहे बरं का आमच्यामध्ये, यायचं बिंदास. चलो आता आमची निघायची वेळ झालेली आहे आणि ही आलेली आहे. बसा बिना कामाचं. चला, रात्री सीमाका गेली ना, आता सविता आली. बरं वाटतं ना सगळ्या आल्यावरती अक्का, मस्त मजा. आता आम्हाला बेल्ल्याला तर काही जायला भेटत नाही, पण इथे अक्काच्या इथं मोठ्या बहिणीचं मोठ्या आम्हाला किती माहेर आहेत सांगू का? 9 माहेर. कारण की मोठी बहीण म्हणजे मोठ्या बहिणीचं घर म्हणजे हक्काचं असतं. आज आम्ही कालपासून अशी मस्त मज्जा केली, एन्जॉय. आणि आत्ता झालेली आहे निघायची वेळ. सो आवरून घेते आता, नाही हा? उद्या सकाळी जायचं. नीलू घरी एकटा आहे बाई. ती राहत असेल तर बघ मग. सीमाका कशी सकाळीच पळाली, सीमाका कशी सकाळीच पळाली तशी ती पळल. सीमाबाई चहा दे परत. बघू आता नेक्स्ट टाइम. नाही आता आवरतो आम्ही. आवरून झालेलं आहे. सो आता निघायचंय. तर तुम्हाला मी पटकन अक्काचं फार्म हाऊस दाखवते. आणि हे आहे अक्काचं फार्म हाऊस. ॲक्च्युली मी मागच्या वेळेस फुल व्हिडिओ बनवला होता, पण तो मला बेल्ल्याला असल्यामुळे रेंज नव्हती आणि अपलोड करणं झालं नाही. तर कधीतरी नेक्स्ट टाईम मी घराची शूटिंग करेल, त्यावेळेस तुम्हाला दाखवेल. त्यानंतर आम्ही छान छान असे गार्डनमध्ये फोटोज काढले आणि निघायचं आहे आत्ता. बाय बाय. चलो, सी यू अगेन व्हेन बट. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many